सकाळी 6:30 वाजता. अगं, काय भयंकर सकाळ झाली ही. मला लवकर उठायचं होतं. आज माझा 4था इंटरव्ह्यू आहे. किमान हा तरी जॉब मला मिळाला पाहिजे, नाहीतर माझं कर्ज वाढतच राहणार. मला अजून एक पार्ट टाईम जॉब घ्यायचा आहे. मला जगण्यासाठी पैसे कमवायचे आहेत. अंजली, तू करू शकतेस. फायटिंग. ती मनातच विचार करते. अंजली जॉबसाठी बाहेर पडली होती. तिच्या डोळ्यात एक उत्सुकता आणि आत्मविश्वास चमकत होता. हलक्या गुलाबी ब्लाऊजमध्ये ती स्वच्छ आणि साधी दिसत होती, तर तिच्या केसांनी सौंदर्याला एक नैसर्गिक लय दिली होती. तिचा चालण्याचा अंदाज इतका आत्मविश्वासी आणि सजग होता की जणू काही ती प्रत्येक पावलावर आपली जागा निर्माण करत होती. तिच्या हातात फाईल्स आणि रेझ्युमची फाईल होती, जी नीटनेटकी आणि व्यवस्थित ठेवली होती. अंजलीच्या पायात साधे पण आकर्षक शूज होते आणि तिच्या चेहऱ्यावर हलकासा स्मित सतत राहत असे. गरजूपणाच्या बारीकशा लक्षणांमुळे ती एकाच वेळी मजबूत पण नम्र, सुंदर पण मेहनती, तसेच हुशार पण विनम्र व्यक्तिमत्वाची छाया व्यक्त करत होती. जॉबसाठीच्या प्रत्येक पावलावर तिचा आत्मविश्वास आणि उद्दिष्ट स्पष्ट दिसत होता. तिला फक्त नोकरी हवी नव्हती, तर आपल्या क्षमतेने आणि मेहनतीने स्वतःचं स्थान निर्माण करायचं होतं. सिंघानिया एंटरटेनमेंट कंपनीत. अगं देवा, मी लेट झाले. ती लिफ्टकडे धावत असताना एका माणसाला धडकली आणि खाली पडली. तिने पटकन सॉरी म्हटलं आणि पुन्हा पडत लिफ्टमध्ये गेली. ती लिफ्टमध्ये शिरली तेवढ्यात लिफ्ट बंद होणार इतक्यात एक माणूस धावत आला आणि लिफ्टमध्ये शिरला. ती त्याच्याकडे पाहते. अरे, हा तोच ज्याला मी धडकले आणि पडले. तो तिला खूपच रागीट नजरेने बघत होता. ती खाली मान घालते. पुन्हा एकदा ती त्याला सॉरी म्हणते, पण तो काही उत्तर देत नाही. इथे इतकं शांत का आहे? अरे वा, किती उंच आणि स्मार्ट आहे हा. काय बोलू त्याला? हे, तूही 9व्या मजल्यावर चालला आहेस का? मी सुद्धा तिथेच चालले आहे. इंटरव्ह्यूसाठी आला आहेस का? नाईस टू मीट यू, ती म्हणाली. तो परत त्याच रागीट चेहऱ्याने तिच्याकडे पाहतो. काही बोलत नाही. पुन्हा शांतता. लिफ्ट त्यांच्या मजल्यावर थांबते. तो थेट आत इंटरव्ह्यू रूममध्ये जाणार इतक्यात तिने त्याचा हात धरला. अरे, काय करतोयस? नाव घेतल्यावर आत जायचं असतं. तुला माहिती नाही का? पहिलाच इंटरव्ह्यू आहे का तुझा? म्हणून तू माझ्या प्रश्नांना उत्तर दिलं नाहीस का? ठीक आहे, घाबरू नकोस. खूप सोपं असतं. हा माझा 4था इंटरव्ह्यू आहे. चल बस इथे. मी तुला काही टिप्स सांगते स्वतःला शांत ठेवायला. बरं, तुझं नाव काय? ती अखंड बोलत राहिली. तो थिजलेल्यासारखा उभा. हात सोड माझा. काय बोलतेस? मी इथे. एवढं बोलतो तोच एक बाई त्याचं नाव घेऊन त्याला आत बोलावते आणि तो जातो. अरे वा, काय रागीट माणूस आहे. मी मदतच करायला गेले. नेहमीच असा भयंकर चेहरा ठेवतो. अशा ॲटिट्यूडने नोकरी मिळणार नाही त्याला. 10 मिनिटांनी तिचं नाव घेतलं आणि ती आत गेली. अंजली आत गेली आणि गुड मॉर्निंग म्हणाली. वाकून नमस्कार केला आणि अरे, हा तोच नाही आहे का? अगं बाई, खरंच तोच आहे. ओ देवा, हा या कंपनीचा प्रेसिडेंट आहे का? मी संपले. माझा इंटरव्ह्यू संपला. मी त्याला धडकले, त्याचा हात धरला. सगळं बुडालं. अंजली, तू संपलीस. संपलं, इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी सांगितलं. हो, ती हसून बसली. तर आम्ही 20 ते 30 वयोगटातील उमेदवार घेतो. तुझे सर्टिफिकेट चांगले आहेत. तू दिसायलाही छान आहेस. मला वाटतं आम्ही तुला जॉईन करू शकतो, एकाने सांगितलं. खरंच? म्हणजे मी सिलेक्ट झाले? थँक्यू सो मच, ती आनंदाने म्हणाली. तेवढ्यात पण मी तिला या कंपनीत घेत नाही, तो माणूस प्रेसिडेंट म्हणाला. काय? पण त्यांनी तर हो म्हटलं, ती थक्क झाली. त्यांचं काही चालत नाही. इथे मी ठरवतो कोण राहील आणि कोण नाही. मी नाही म्हणालो तर तुला घेणार नाही, तो रुक्ष आवाजात म्हणाला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही बोलू शकत नव्हती. थरथरत्या आवाजात ती म्हणाली. का? मी नाही का योग्य? मी तर पात्र आहे. मग का नाही? का? तो उत्तरला. उत्तर हवं आहे? हे घे. मला तू आवडत नाहीस. बस, आता बाहेर जा. सगळे थबकले. ती रडत बाहेर आली. त्याला मी आवडत नाही? काय मूर्खपणा आहे हा. हे सगळं मी त्याला धडकले, हात पकडला म्हणूनच नको आहे का त्याला मी? किती उद्धट आहे तो. मला अजिबात आवडत नाही. खूप संताप येतोय मला. मी इतकी मेहनत केली आणि हात शेवट. आता काय करू मी? काही वेळाने घड्याळाकडे पाहते. अरे देवा, 5 वाजले. मी काही खाल्लंही नाही आणि मला बारमध्येही जायचं आहे. मी विसरले.
आज पण उशीर झाला तर तिथूनही मला काढून टाकतील. ती बस स्टॉपकडे धावत जाते आणि बारमध्ये पोहोचते. ए तू, हो तूच, पुन्हा उशिरा आली आहेस. पुढच्या वेळी असं झालं तर मी तुला इथे ठेवणार नाही, समजलं? जा आत आणि कपडे बदल पटकन, बारचा मालक म्हणाला. ओके सर, ओके. पुढच्या वेळी लेट होणार नाही. मी कपडे बदलायला जाते. बाय सर, ती म्हणाली. ती कपडे बदलून ड्रिंकिंग सेक्शनमध्ये परत येते. ठीक आहे, आजचं तुझं काम आहे त्या VIP रूममध्ये सर्व करायचं. ठीक? काय? VIPच? नको ना, मी तिथे जाणार नाही. सगळे खूप भयानक असतात. बायका आहेत म्हणून उगाच छेडछाड करतात. मला तिथे सर्व करायचं नाही. प्लीज, मी सामान्य लोक जिथे बसतात तिथे सर्व करते. प्लीज, ती विनवू लागली. नाही, आणखी सबबी नको. तू उशिरा आलीस आणि वर तुझाच हट्ट. नाही, तिकडे जा, नाहीतर नोकरीवरून काढून टाकेल, समजलं? तो रागाने म्हणाला. ठीक आहे सर, मी जाते, ती उदासपणे म्हणाली. काही वेळानंतर VIP लोक आले. ती खूप घाबरली कारण तिने ऐकलं होतं की VIP लोक तिथे काम करणाऱ्या स्त्रियांची गैरवर्तणूक करतात. सर्व करण्यापूर्वी ती वॉशरूममध्ये गेली. आरशात स्वतःकडे पाहत ती म्हणाली, अंजली, तू करू शकतेस. तुला पैसे कमवायचे आहेत. तुला नोकरी हवी आहे. फायटिंग. तिने धैर्य एकवटलं. थरथरतच ती आत गेली. अरे देवा, किती माणसं आहेत इथे. प्लीज देवा, मला वाचव. काय करू मी? हातपाय थरथर कापतायत. सगळे खूप भयानक दिसतात. सर, काय पाहिजे तुम्हाला? ड्रिंक आणि खायला? तिने विचारलं. ओह, तू आजची आमची होस्ट आहेस. खूप सुंदर आहेस तू. आज आम्हाला खूप ड्रिंक्स आणि खाणं पाहिजे. पण आमचा बॉस अजून आला नाही. थांब, तो येईपर्यंत एक छोटा ड्रिंक दे आधी, त्यापैकी एक म्हणाला. हो सर, आणते, ती म्हणाली. अरे, इतकं भयानक नाही आहे वाटलं तसं. ठीक आहे अंजली, तू करू शकतेस. चल ड्रिंक्स देऊ. ती स्वतःला समजावत ड्रिंक्स घेऊन गेली. अगं स्वीटी, इकडे ये, इथे दे ड्रिंक, एक जण म्हणाला. हो सर, ठीक, ती म्हणाली. ती त्याला ड्रिंक देत होती तेवढ्यात त्याने तिचा हात पकडला. स्वीटी, इकडे ये आणि बस माझ्याजवळ. आपण एकत्र ड्रिंक करू. चल. नको प्लीज, हात सोडा. मी फक्त सर्व करायला आले आहे. बॉस आला की येईन. मला अजून काम आहे. प्लीज सोडा मला. ए, इतकी घाबरतेस कशाला? तुझं कामच आहे हे. ग्राहक काही सांगत असेल तर मानलं पाहिजे. मी सांगतोय ना, इकडे बस. मजा करूया थोडी, तो म्हणाला. नको प्लीज, मला नको आहे. सोडा मला, विनंती करते. मला आवडत नाही हे, ती घाबरून म्हणाली. ती घाबरली आणि तिथून पळायचं ठरवलं. ती पळायला लागली पण ए, सगळे जा आणि पकडा तिला. जाऊ देऊ नका बाहेर, तो ओरडला. सगळेजण तिच्याजवळ आले आणि तिला पकडलं. ए, तुम्ही वेडे आहात का? हात सोडा माझे, मला जायचं आहे, ती रडू लागली. अगं स्वीटी, इकडे ये ना, बस इथे. आणि त्याने तिच्या चेहऱ्याला हात लावला आणि तिला जवळ ओढलं. पळायचा प्रयत्नही करू नकोस. मी सांगतोय म्हणून इथे राहायचं, नाहीतर नोकरीवरून काढून टाकेन. आता मजा करूया, तो म्हणाला. ती रडत रडत म्हणाली, प्लीज सर, मला जाऊ द्या, सोडा मला. आणि तिने त्याला ढकलून दरवाजाकडे धाव घेतली. अचानक ती कोणाला धडकली आणि खाली पडली. सॉरी, ती म्हणाली. तो माणूस तिला उठवायला हात देतो. ती उठली आणि पाहते. अरे देवा, तो सकाळचा माणूस, कंपनीचा प्रेसिडेंट, अर्जुन, ज्याने मला नोकरी दिली नाही, ज्याला मी धडकले होते. आता पुन्हा तोच. अरे बॉस, तुम्ही आलात, एक VIP म्हणाला. काय? हा त्यांचा बॉस? आता मी खरंच संपले, ती मनात म्हणाली. अर्जुन शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाला. अगं, तू मला नेहमी धडकतेस, पडदेस आणि मग सॉरी म्हणतेस. हे काही तुझी हौस आहे का? ए तू, मी तुझ्याशी बोलतोय. का नेहमी मला धडकून मग सॉरी म्हणतेस? छंद आहे का हा तुझा? अर्जुनने विचारलं. मला खरंच माफ करा, माझी चूक आहे, सॉरी, अंजली घाबरत म्हणाली. बॉस, ही आजची आमची सर्व्हर आहे, पण ही माझं ऐकत नाही. उलट मला ढकलून पळून गेली, त्यांच्यातला एक म्हणाला. असं का? पैसे हवेत ना तुला? मग यांचं ऐकलं नाहीस का? अर्जुनने विचारलं. अंजली गप्प उभी राहिली. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. गाल आणि डोळे लाल झाले. पैसे हवेत ना तुला? मग माझं ऐक. जा आणि त्याला सर्व कर, नाहीतर नोकरीवरून काढून टाकेन, अर्जुन म्हणाला. अंजलीने डोळे पुसले आणि म्हणाली. हो, ठीक आहे, जशी तुमची इच्छा तसं सर्व करते.
ती बाहेरून धाडसी दाखवत होती पण आतून घाबरलेली होती. अरे खरंच पैशांसाठी इतकं करणार? ठीक आहे, जा, अर्जुन मनात म्हणाला. अंजली पुन्हा त्या माणसाजवळ गेली आणि ड्रिंक दिलं. त्याने तिचा हात पकडला आणि तिला जवळ ओढलं. तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. डोळ्यात पुन्हा पाणी. त्याने तिच्या कमरेला हात लावला आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला. इतक्यात अर्जुनने त्याला जोरात दूर ओढलं आणि अंजलीचा हात धरून तिला बाहेर घेऊन गेला. तू वेडी आहेस का? पैशांसाठी काहीही करशील? अर्जुन रागाने म्हणाला. अंजलीने ओढून उत्तर दिलं. का? हो करीन. तुला काय? हात का धरलास माझा? तुला काय हक्क आहे? हे सगळं तुझ्यामुळेच आहे. आज तू मला रिजेक्ट केलंस. का केलंस? तुला मी आवडत नाही ना? मग आता विचारतोस का मला? हे माझं आयुष्य आहे. तू कारण आहेस मी इथे आले आहे. जर तू मला जॉब दिला असता तर मी इथे आले नसते. सगळी चूक तुझी आहे. आणि आता तुझे प्रश्न. तुला अधिकार नाही. अर्जुन तिचं सगळं ऐकून शांत झाला आणि हळूच म्हणाला. ठीक आहे, जा जिथे जायचं आहे. अंजली पळत बारमध्ये गेली. कपडे बदलले आणि घरी निघाली. अर्जुनने तिला रडत चालताना रस्त्यावर पाहिलं. तो मनात म्हणाला, मी थोडा रूढ वागलो का तिच्याशी? त्याने गाडी थांबवली आणि खिडकी उघडून म्हणाला, बस, मी सोडतो तुला घरी. अंजलीने काही ऐकलंच नाही आणि चालतच राहिली. अर्जुन गाडीतून उतरला. दरवाजा उघडला आणि तिला जबरदस्ती गाडीत बसवलं. सीट बेल्ट लाव, तो म्हणाला. गाडीत दोघंही शांत. अचानक अर्जुन म्हणाला, तुला माझ्या कंपनीत जॉब हवा आहे का? अंजली दचकली. खरंच? मी येऊ शकते, पण तू तर फक्त सुंदर मुलींनाच घेतोस ना. मी तितकी सुंदर नाही, ती म्हणाली. अर्जुन थोडा शांत राहिला आणि मग म्हणाला, यायचं असेल तर उद्या सकाळी 9:30ला ये. एवढंच उत्तर देऊन ती शांत बसली. ते तिच्या घराजवळ पोहोचले. ती गाडीतून उतरली. काहीही बोलली नाही. अर्जुन मनात म्हणाला, अरे ही तर मला इग्नोर करते. थँक्यू पण नाही म्हटलं. ठीक आहे, बघू कोण जिंकतं ते. तुला पैसे हवेत ना? मजा येईल आता. सकाळी 6:30 वाजता अंजली उठली. तिने दात घासले, अंघोळ केली आणि इंटरव्ह्यूसाठी तयार झाली. त्याने खरंच सांगितलं होतं का? मला चेष्टेत तर नाही ना सांगितलं? पण मला जायचंच. ही माझी शेवटची संधी आहे, ती मनात म्हणाली. ती बस स्टॉपला गेली आणि कंपनीत पोहोचली. अगं बाई, किती मोठी बिल्डिंग आहे. इथे काम करायला मिळालं तर किती अभिमानाची गोष्ट असेल. देवा, यावेळी मदत कर. ती लिफ्टकडे गेली आणि तोही आला. अरे पुन्हा हा? अर्जुन म्हणाला. अरे आलीस तू? मला वाटलं येणार नाहीस. दोघं शांत. लवकरच ते वरच्या मजल्यावर पोहोचले. काही वेळानंतर अर्जुनने तिला प्रेसिडेंट रूममध्ये बोलावलं. ती घाबरत आत गेली. नाईस टू मीट यू. माझं नाव अर्जुन, तो म्हणाला. हां, ठीक. माझं नाव अंजली, ती म्हणाली. दोघांनी हस्तांदोलन केलं. अचानक त्याने तिला जवळ ओढलं. तिला त्याचा श्वास जाणवला. ती घाबरून त्याला दूर ढकलते. ए काय करत आहेस? ती म्हणाली. काय? मी काय केलं? तो म्हणाला. का ओढलंस मला? अरे ते तुला ओढणं मजेशीर आहे. आणि तुझंच तर म्हणणं होतं ना, पैशासाठी काहीही करीन. हो, मला पैसे हवेत, पण तुझ्यासारखी श्रीमंत नाही मी. जगण्यासाठी झगडते. पण असा प्रकार असेल तर मी अजून सहन करणार नाही. ती म्हणाली. असं? मग काय करशील? मला लाथ मारशील की? अर्जुन खोडकर हसत म्हणाला. अंजलीने त्याला दुर्लक्ष केलं. सांग, माझं काम काय? काय करायचं मला? अगं अंजली, या ऑफिसमध्ये तुला काय करायचं आहे माहिती आहे? जे हवं ते कर, तुझ्या मर्जीप्रमाणे. काय? काय बोलताय तुम्ही? अंजली आश्चर्याने म्हणाली. ठीक आहे, सरळ सांगतो. माझी सेक्रेटरी हो. मी तुला चांगले पैसे देईन. काय? सेक्रेटरी? अंजली अवाक झाली. हो, सेक्रेटरी. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही नाही. मग माझं कॅबिन कुठे आहे? तो दरवाजा उघड. आत एक रूम दिसेल. तेच तुझं ऑफिस. तिथे बस. काय? तुमच्या रूममध्ये? मला इतरांसारखं वेगळं कॅबिन नाही. मी इथेच बसायचं? हो, तू माझी सेक्रेटरी आहेस. मला केव्हाही तुला बोलवावं लागेल. म्हणून इथेच या कोपऱ्यात बस. ओके? ठीक आहे, मान्य. पण माझ्या पगाराबद्दल काय? किती मिळणार मला? तुला किती हवे? मी तुला 1,00,000 रुपये देतो. चालतील? काय? 1,00,000 रुपये? खरंच इतके पैसे द्याल मला? हो. जास्त हवे असतील तर सांग. नाही नाही, पुरे आहे. खूप खूप धन्यवाद. मी खूप मेहनत करेन. धन्यवाद.
अंजली आनंदाने नाचलीच. या पगारात ती सगळे कर्ज फेटू शकणार होती. ती मुक्त होऊ शकली असती, शांत झोपू शकली असती. इतक्यात अर्जुन म्हणाला, पण एक अट आहे. काय? कोणती अट? हा कॉन्ट्रॅक्ट साईन कर. कॉन्ट्रॅक्ट? अंजली गोंधळली. हे घे, स्वतः वाच. त्याने तिला कागद दिला. तिने वाचला आणि थक्कच झाली. काय? 6 महिन्यांसाठी माझी पत्नी व्हायचं? वेडे झाला आहात का तुम्ही? हे काय आहे? हो, 6 महिन्यांसाठी माझी बायको हो. मजेदार नाही का? अर्जुन हसत म्हणाला. अर्जुन घरी जात असताना रिंग रिंग त्याचा फोन वाजला. त्याने फोन पाहिला. फ्लॅशबॅक सुरू. आई? अरे आईचा कॉल. आत्ता का करते कॉल? त्याने मनात म्हटलं. अर्जुन म्हणतो, हॅलो आई. आई म्हणते, हॅलो अर्जुन. काम कसं चाललंय बाळा? ठीक आहे ना? अर्जुन म्हणतो, हो आई, सगळं ठीक आहे. पण इतक्या रात्री का फोन केलास? आई म्हणते, अरे ते उद्या तुझ्या लग्नाचं बघणं ठरवलं आहे. तू त्या मुलीला भेटायला जाणार आहेस. ती MM कंपनीच्या मालकाची मुलगी आहे. खूप श्रीमंत आहेत. तू उद्या ऑफिसला जाऊ नकोस. जे म्हटलंय ते ऐक. चल ठेवते फोन. अर्जुन म्हणतो, आई थांब. कॉल कट झाला. शा, कितीदा सांगितलंय नको करायला हे असलं. जर लग्न करायचं असेल तर करेन, पण आई सांगेल म्हणून मी कुणाला भेटायला जाणार नाही. आता बघ मी काय करतो. यानंतर पुढील दृश्य. अंजली करार वाचून म्हणते, काय? बायको? तू मला लग्न करायला सांगतोयस? हे स्वप्न आहे का? मी बकवास करारावर कुठलीही सही करणार नाही. नरकात जा. अर्जुन म्हणतो, अच्छा, लग्न म्हणजे बकवास आहे तुझ्या मते? अंजली म्हणते, नाही, माझा तो अर्थ नव्हता. पण मी तुझ्याशी लग्न का करावं? तू मला आवडत नाहीस. उलट तूच म्हणालास मी सुंदर नाही. अर्जुन म्हणतो, हो खरंय, तू सुंदर नाहीस. मला तू आवडत नाहीस. अंजली म्हणते, मग का? मी सही करणार नाही. अर्जुन कडक आवाजात म्हणतो, तुला कारण जाणून घ्यायची गरज नाही. मी सांगतोय म्हणजे ते कर. अंजली म्हणते, मी तुझी गुलाम आहे का? अर्जुन म्हणतो, ठीक आहे मग, निघून जा. तू नोकरीवरून काढली आहेस. अंजली दचकून म्हणते, काय? का? अर्जुन म्हणतो, मी स्पष्ट केलं होतं. ही नोकरी आणि तो पगार तुला हवा असेल तर हा करार सही करावा लागेल, नाहीतर आऊट. अंजलीचे डोळे पाणावले. हा अन्याय आहे. अर्जुन म्हणतो, अन्याय नाही. तुला पैसे हवे. मी तुझे सगळे कर्ज फेडतो. पण 6 महिन्यांसाठी माझी बायको हो, तेवढीच अट. अंजली हळू आवाजात म्हणते, तू खरंच माझं सगळं कर्ज फेडशील? अर्जुन म्हणतो, हो, शब्द देतो. आता सही कर. अंजली म्हणते, ठीक आहे, पण एक अट माझीही आहे. अर्जुन म्हणतो, नाही, तुला अट घालायचा हक्क नाही. हा माझा करार आहे. अंजली म्हणते, फक्त एक. अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे नाही. अंजली गप्प राहिली आणि रडत रडत करारावर सही केली. काही वेळानंतर ऑफिसमध्ये एक कर्मचारी म्हणतो, ऐकलत का? काल जी मुलगी इंटरव्ह्यूला आली होती आणि रिजेक्ट झाली होती ना, ती आज प्रेसिडेंटची सेक्रेटरी म्हणून जॉईन झाली आहे. सगळे थक्क. नैना म्हणते, काय? प्रेसिडेंट अर्जुन तर कधीच कोणत्याही मुलीला सेक्रेटरी करत नाही. अंजली येते. अंजली म्हणते, हाय, मी अंजली, प्रेसिडेंटची नवीन सेक्रेटरी. नैना तुच्छतेने म्हणते, काय केलंस त्याला पटवायला? सेड्यूस केलंस का आमच्या प्रेसिडेंटला? अंजली म्हणते, नाही, मी काही. लिया कडक आवाजात म्हणते, आमच्याशी बोलू नकोस. तू फक्त प्रेसिडेंटची सेक्रेटरी आहेस. आमच्या नजरेत तू गरीबच आहेस. आम्ही बोलावलो तर लगेच धावून आली पाहिजेस, समजलं? अंजली डोळ्यात पाणी आणून म्हणते, हो. ती तिच्या रूममध्ये जाऊन रडू लागली. अर्जुन तिथून जात होता. त्याने तिला रडताना पाहिलं. अर्जुन म्हणतो, का रडतेस? अंजली म्हणते, काही नाही. ती उठून निघायला लागली. अर्जुनने तिचा हात पकडला आणि तिचा चेहरा हाताने धरला. अर्जुन म्हणतो, सांग का रडतेस? अंजली डोळ्यात पाणी येऊन म्हणते, मी सांगितलं ना काही नाही. मग मला सेक्रेटरी का केलंस तू? का? ती पुन्हा रडायला लागली. अर्जुन तिला जवळ घेत म्हणतो, कोणी काही बोललं का तुला? सांग, मी लगेच त्यांना नोकरीतून काढतो. आता तू माझी बायको आहेस. अंजली म्हणते, नाही, कोणी काही बोललं नाही. ठीक आहे, मी जाते. ती दरवाजाकडे चालू लागली. अर्जुन म्हणतो, थांब. आपली बॅग पॅक कर. आजपासून माझ्या घरी राहायचं आहे तुला. अंजली आश्चर्याने म्हणते, काय? तुझ्या घरी? मला नाही यायचं. अर्जुन म्हणतो, का? तू माझी बायको आहेस आता. माझ्यासोबतच राहशील आणि तुला त्या घरात राहायचं आहे का? जे सांगतो ते कर. जा, पॅक कर. अंजली म्हणते, ठीक आहे. पुढच्या दिवशी अर्जुनच्या एका ड्रायव्हरने अंजलीला घ्यायला येऊन तिला त्याच्या घरी आणलं. अर्जुन हसत म्हणतो, आलीस? वेलकम होम. कसं वाटतंय माझं घर? अंजली म्हणते, छान आहे.
खूप मोठा आहे. मग मला खरंच इथेच राहायचं आहे? अर्जुन म्हणतो होय, इथेच माझ्यासोबत. आता जास्त बोलू नकोस. जा कपडे बदल आणि लगेच ऑफिसला ये. मी वाट पाहतो. अंजली म्हणते आपण दोघे एकत्र जाणार? नको, बाकीचे पाहतील तर? अर्जुन म्हणतो त्यात काय, आपण नवरा बायको आहोत. मला काही फरक पडत नाही. अंजली घाबरून म्हणते पण त्यांना मी आवडत नाही. ते म्हणतात की मी तुला फसवलं म्हणून तू मला सेक्रेटरी केलंस. ते बघितलं तर मला मारतील. अर्जुन रागाने म्हणतो कोणी सांगितलं तुला असं? म्हणून रडत होतीस काल? समजलं. ठीक आहे, जा कपडे बदल. दोघं एकत्र ऑफिसमध्ये आले. लिया आणि नैनाने पाहताच धक्का खाल्ला. लिया रागाने म्हणते काय चाललंय हे? दोघे एकत्र? नैना, मला हिचा खून करावा वाटतोय. नैना म्हणते शांत हो, चल बोलू तिच्याशी. त्या दोघी अंजलीजवळ आल्या. नैना म्हणते अगं जा आणि मला एक ड्रिंक घेऊन ये, तहान लागली आहे. अंजली म्हणते पण मी. नैना ओरडत म्हणते काय मी? जे सांगितलंय ते कर, नाहीतर तोडून टाकीन तुला, कळालं? अंजली शांतपणे गेली. ड्रिंक आणलं. अंजली म्हणते ही घे नैना. नैना ड्रिंक जमिनीवर फेकत म्हणते अरे रे, चुकून पडलं. अंजली साफ कर. अंजली म्हणते मला दुसरं काम आहे. लिया म्हणते मग तुलाच करावं लागेल, जा. अंजली मान खाली घालून साफ करू लागली. तेवढ्यात अर्जुनने हे सगळं पाहिलं. तो संतापला. अर्जुन कडक आवाजात दोघींकडे जात म्हणतो तुम्ही दोघी काय करताय तुम्ही? ती माझी सेक्रेटरी आहे, तिला आदराने वागवा. नैना भयभीत होऊन म्हणते सॉरी सर. अंजली सॉरी. अर्जुन म्हणतो पुरेसं नाही, माझ्यासोबत या दोघीही. तो अंजलीचा हात पकडून सर्व कर्मचाऱ्यांसमोर घेऊन गेला. अर्जुन जोरात म्हणतो सगळ्यांनी लक्ष द्या, ही माझी सेक्रेटरी आहे. कोणीतरी तिच्याशी वाईट वागलं तर ताबडतोब नोकरीवरून काढीन. सगळे म्हणतात ओके सर. अंजली गोंधळून उभी होती. अर्जुन लिया आणि नैनाकडे बोट दाखवत म्हणतो आणि तुमच्यासाठी पुन्हा असं केलं तर लगेच आऊट. लिया आणि नैना म्हणते सॉरी सर. अर्जुन म्हणतो आणि अजून एक मोठी गोष्ट. एक कर्मचारी म्हणतो काय सर? अर्जुनने अंजलीला जवळ ओढून तिच्या खांद्यावर हात ठेवला. अर्जुन म्हणतो ही फक्त माझी सेक्रेटरी नाही, ही माझी बायको आहे. तिला हात लावू नका. पुरं ऑफिस शांत. सगळे थक्क. काय बायको? काय बायको? सगळे थक्क झाले. प्रेसिडेंट लग्न करून बसला? ही तर मोठी न्यूज आहे. आम्हाला तर काहीच कळालं नाही. कधी, कसं? आणि ही मुलगी गरीब दिसते. काय चाललंय हे? तिने त्याला फसवलं का? सगळं ऑफिस कुजबुजने भरून गेलं. अर्जुनने अंजलीला लगेच रूममध्ये ओढून नेलं. अंजली रागाने म्हणते काय बायको? हे सगळं नाटक आहे. का सांगितलंस तू सगळ्यांसमोर? आता काम तमाम झालं. मी तुझी खरी बायको नाही, समजलं? अर्जुन शांतपणे म्हणतो रिलॅक्स. जर मी नाही सांगितलं असतं तर त्यांनी तुला पुन्हा त्रास देणार होते. असं सांगितल्याने ते गप्प बसतील, कळलं? अर्जुन पुढे म्हणतो आणि हो, आज रात्री छान तयार हो, आपण माझ्या आईला भेटायला जाणार आहोत. अंजली घाबरून म्हणते काय? तुझ्या आईकडे? नाही, मी येणार नाही, मला भीती वाटते. दोघे परत कामाला गेले. अर्जुन तिला हळूच म्हणतो काळजी करू नकोस, मी असताना कोणी तुला हातही लावणार नाही. माझ्यासोबत राहिलीस तर मी सगळं सांभाळेल. तेवढ्यात लिया आणि नैना पुन्हा कुजबुजायला लागल्या. लिया म्हणते ऐकलंस? म्हणे ती त्याची बायको. मला तर अजिबात विश्वास बसत नाही. नैना म्हणते मलाही नाही. हिला मी अजून जास्त आवडते आता. लिया म्हणते माझ्या मते हिला फक्त श्रीमंत लोक आवडतात, म्हणून तर बॉसला फसवलं हिने. नैना हसत म्हणते बरं मग आपणही एखाद्या श्रीमंताच्या हवाली करू आज रात्री. ती त्याच्या जाळ्यात अडकली की मज्जा येईल. ऐकलं की ते आज स्काय हॉटेलमध्ये पार्टीला जात आहेत. तिचा फोटो एखाद्या मुलाला पाठवू, पुढचं तो सांभाळेल. त्या रात्री अर्जुनच्या घरी. अंजली म्हणते माझी रूम कुठे आहे? अर्जुन म्हणतो इथेच, माझ्यासोबत. अंजली हपकून म्हणते काय, तुझ्यासोबत? नको, मी सोफ्यावर झोपेन. अर्जुन म्हणतो सोफ्यावर? काही नाही, माझा बेड खूप मोठा आहे, तू इथेच झोप. अंजली म्हणते मला तुझ्यासोबत झोपायचं नाही. अर्जुन खोडकरपणे म्हणतो का रे, भीती वाटते की मी काही करेन? अंजली म्हणते हो, तू वेडा आहेस, मला नको तुझ्यासोबत झोपायला. अर्जुन हसत म्हणतो मी असभ्य आहे. ठीक आहे, मग खरा असभ्य माणूस कसा असतो ते दाखवतो. तो तिला अचानक बेडवर ओढतो, तिच्या चेहऱ्याजवळ झुकतो, तिचा श्वास अडकतो. अंजली घाबरून म्हणते सोड मला. अर्जुन हसत म्हणतो परत? चल मग दाखवतो. तो तिच्या ओठांवर हलकं किस करतो. ती थक्क. ती झुंजायचा प्रयत्न करते पण तो घट्ट धरतो.
तो तिला खोल किस करायला लागतो. अचानक अंजली त्याला दूर ढकलते. अंजली रागाने म्हणते, तू परवट, तुला लाज नाही? मी तुझा तिरस्कार करते. अर्जुन हसत म्हणतो, काय? तूच म्हणाली असभ्य असं करतात. अजून एक करू, हे तर छोटंसं होतं. माझं ऐकलं नाहीस तर पुढचं काय करेन सांगू शकत नाही. दोघे पार्टीला जाण्यासाठी तयार व्हायला लागतात. अर्जुन म्हणतो, काय? तू हे कपडे घालून पार्टीला येणार आहेस? अंजली म्हणते, हो, यात काय प्रॉब्लेम आहे? अर्जुन म्हणतो, प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे. थोडा तरी मेकअप कर. अंजली म्हणते, मला मेकअप करायला येत नाही. अर्जुन हसत म्हणतो, काय? मेकअप न करणारी मुलगी? वा, अनोखी आहेस तू. चल तुला दाखवतो. अंजली म्हणते, कुठे? अर्जुन म्हणतो, चल, वेळ नाही. ते एका ब्युटी पार्लर शॉपमध्ये जातात. शॉप मालक म्हणतो, ओहो अर्जुन, काय हवं? अर्जुन म्हणतो, हिला पूर्ण बदलून टाक. जितकं शक्य आहे तितकं सुंदर बनव. लवकर. ही माझी बायको आहे. मालक आश्चर्याने म्हणतो, बायको? कधी लग्न केलं? अर्जुन म्हणतो, नंतर सांगेन, आधी काम कर. अंजली म्हणते, मला नको हे. पण ते लोक तिला आत घेऊन जातात. 30 मिनिटांनंतर वर्कर म्हणतो, सर तुमची बायको तयार आहे. अर्जुन वळून पाहत थक्क होतो. त्याच्या मनात, हे, हिचं रूप, मेकअपने एवढा फरक. देवा, काय दिसते ही. अर्जुन शांतपणे म्हणतो, चला वेळ नाही. आह, मी कुरूप दिसते का? अंजलीने घाबरत विचारले. अर्जुनकडे उत्तर नव्हतं. ठीक आहे, फार वाईट नाहीस, चल, तो म्हणाला. ठीक आहे. ते पार्टीला पोचतात. दुसऱ्या बाजूला नैना म्हणते, हीच ती मुलगी. ठीक आहे, दिसायला चांगली आहे. जर हवी असेल तर तुला मिळू शकते. जे करायचं आहे ते कर. पण तुला रूम नंबर 363 दिलाय, समजलंस? चल आता पार्टीत जाऊया. तो माणूस म्हणतो, ओके, मी बघतो. पार्टीमध्ये नातेवाईक म्हणतात, अरे वा, हीच तुझी बायको? किती सुंदर आहे. पण आम्हाला आमंत्रण का नाही दिलंस लग्नाचं? अर्जुन खोटं असून म्हणतो, खूप बिझी होतो. वेळच नव्हता सगळ्यांना सांगायला. इतक्यात अर्जुनची आई येते. आई रागाने म्हणते, ए अर्जुन, कसं काय माझं ऐकलं नाहीस? एवढ्या गरीब मुलीशी लग्न केलंस? ती आपल्या लेव्हलची नाही. काय विचार करून केलंस हे? अर्जुन कडक आवाजात म्हणतो, आता ती माझी बायको आहे, तुझी सून आहे. एकही शब्द तिच्या विरुद्ध बोलू नकोस. आई अंजलीकडे बघत म्हणते, अरे तू खुश आहेस का या लग्नात? कसं फसवलंस माझ्या मुलाला? यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या नवीन कथेचा हा पहिला भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.